जगदन सर हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, तरी सर्वांनी शांतपणे बसून प्रतिसाद द्यावा. सर्वांना नमस्कार. तर आजच्या कैलासवासी भगवानरावजी लोमटे बापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा कार्यक्रम स्पर्धा अध्यक्ष माननीय दगडूदादा लोमटे सर, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर कमलाकर कांबळे सर, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आणि सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका. तर आजच्या कार्यक्रमाचा खूप छान कार्यक्रम आहे. निमित्त काही असो, परंतु प्रश्नमंजुषा म्हणजे एक स्पर्धा आली आणि कुठल्याही शाळेतून स्पर्धा जर तयार झाल्या तर विद्यार्थी तयार होतात. प्रश्न मॅडमनी सांगितलं तसं तुम्ही सहभाग नोंदवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर घाबरून बरेच लोक प्रश्नमंजुषा असून कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत नाहीत आणि जे अधिकारी होतात क्लास 1 क्लास 2 ते सगळ्याला स्पर्धा परीक्षा असतात. तर शाळेतूनच अशा स्पर्धा परीक्षेची तुम्हाला जर सवय झाली तर त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो आणि त्यातून तुम्हाला फ्युचरमध्ये अधिकारी होण्याचं एक स्वप्न साकार करता येऊ शकतं. तर आजच्या कार्यक्रम खूप छान आयोजित केलेला आहे. सर्व आपण सहभागी झालेले आहात. आपल्या सर्वांना नमूद याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि सहभाग नोंदवून जास्तीत जास्त लोकांनी बक्षीसं पटकावीत असंही मी आवाहन करतो. आणि दुसरा विषय सांगायचा तर आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सेफ्टीबाबत पण सांगत असतो, सुरक्षा. तर विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. आता आपल्याबरोबर बहुतेक 10वी पर्यंत आपण येत आहात. आपण शाळेत येताना जाताना, ट्युशनला येताना जाताना कुठल्याही बाबतीत सुरक्षेच्या आपल्याला कोणी टॉर्चर करत असेल, आपल्याला कोणी फॉलो करत असेल तर एक सिंपल आहे, त्याच्याकडे गाडी असते, गाडी नंबर घ्यायचा फक्त आणि त्या सरांना द्या, सर मला टाकतील, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. म्हणजे महत्वाचं सुरक्षा दृष्टीने एवढं सांगतो. बाकी तुम्हाला कोणाचं नाव लिहायचं नाही, काही करायची गरज नाही. तुम्हाला तक्रार द्यायला सगळे घाबरत असतात. तर सिंपल आहे, तेवढंच करायचं. नंबर गाडीचा घेऊन आम्हाला पाठवून द्या, आम्ही करू बंदोबस्त कोणाचा कसा करायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, आता 2020 मध्ये मोबाईल आला आपल्याकडे. दुर्दैवाने कोरोना आला आणि नको त्या वयामध्ये मोबाईल आपल्या हातात आला. तर त्या मोबाईल संदर्भाने थोडा सांगणं आवश्यक वाटतंय की घरामध्ये आपल्या आई वडिलांनी मोबाईल आपल्याला दिला वापरायला. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे असेल नसेल पण सर्वजण वापरतात, बरोबर आहे का? कोण वापरत नाही मोबाईल? हात वर करा. वापरत नाही असे खोटं बोलते. अजून मोबाईल बघितलाच नाही का? असं आता शक्य बऱ्यापैकी 99% असं होऊ शकत नाही की मोबाईल वापरला नाही. ठीक आहे, तुम्ही आहात, चांगली गोष्ट आहे. चांगल्या कामासाठी सुद्धा मोबाईलचा वापर होतो. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा त्याचा चांगला वापर होऊ शकतो. आपल्याला एखाद्या विषयावर निबंध लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आता ते रेडीमेड मटेरियल अवेलेबल होतं. पहिलं पूर्वी पुस्तकं शोधावं लागायची, पुस्तकं वाचावं लागायची आणि त्यातून आपल्याला ते विषय काढून आपण त्याच्यावर अभ्यास करावा लागायचा. पण आता मोबाईल एका क्लिकवर तुम्हाला कुठल्याही विषयावर माहिती चांगली तयार होते. त्याचसोबतच त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. की मोबाईलमध्ये आपण काय करतो, फोटो काढतो, सेल्फी ठेवणे. तर ह्या फोटोचा सुद्धा आता गैरवापर वाढला. आपण प्रत्येक कुठलीही लिंक ओपन करताना काळजी घेतली पाहिजे. अनावधानाने कुठली लिंक जर आपल्याकडून क्लिक झाली तर त्याचा दुसरे सायबर जे क्रिमिनल असतात ते ताबा घेऊ शकतात मोबाईलचा. तुमच्या फोटोचा एखाद्या गैरवापर होऊ शकतो. कुणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतं किंवा एखाद्याची ओळख झाली असेल, कुणी कुठल्या गोष्टी बाबतीत मोबाईलवर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, तुमचा इंस्टाग्राम, तुमचा सोशल मीडियाचा एखादा पासवर्ड हा कोणालाही शेअर करायचा नाही. आता नवीन बरेच ट्रेंड आलेले आहेत, तुमच्याकडे नसतील अजून असं चांगली सांगतो मी, परंतु पासवर्ड शेअरिंगचे ट्रेंड आलेले आहेत. त्याच्यातून काय होतं, आपले प्रायव्हेट फोटो काही जागांना शेअर होतात आणि प्रायव्हेट फोटो शेअर झाल्यावर त्यातून ब्लॅकमेलिंग सुरू होते. ब्लॅकमेलिंग कधी कधी फार टोकाची असते, त्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो. किंवा आता ऑनलाईन गेम सुद्धा आहेत. आपण घरच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळतो. ऑनलाईन गेममध्ये सुद्धा ते गेम चालू असताना वेगवेगळ्या लिंक ओपन होतात.
ते लिंक ओपन झाल्यानंतर त्यातून कधी कधी पैसे कटतात किंवा कुणाच्या तरी चुकीच्या माणसात तुमचे फोटो किंवा प्रायव्हेट डाटा गेल्यानंतर तुमची ब्लॅकमेल होऊ शकते. त्याच्यामुळे मोबाईलचा हा काळजीपूर्वक वापर करावा एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो. दुसरी पुन्हा अजून महत्त्वाची गोष्ट सुरक्षेच्या बाबतीत सांगितलं, तुम्हाला कधीही कुठलाही नंबर तुम्हाला कोणी फॉलो करत असेल तो सरांना द्या, सर मला टाकून देतील व्हॉट्सअपवर. बाकी सर्वांना या प्रश्नमंजुषासाठी शुभेच्छा देतो आणि मी आज थोडंसं काम असल्यामुळे थोडक्यात भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.